आज मस्त असे सुके बोंबील फ्राय केले होते, तर चला बघूया. लवकरच मार्गशीर्षचे गुरुवार चालू होतील, तर एक महिना काय खायला नाही भेटणार. बोलली आज मस्त अशी फिश थाळी करूया. ओले बोंबील तर काय भेटले नाहीत, तर सुके बोंबील मस्त गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवले होते. तर मग बारीक रवा घेतला, त्याच्यामध्ये मीठ, मिरची, हळद, धने पावडर, जिरा पावडर आणि आपला घाटी मसाला असतो तो टाकला. सगळं एकजीव करून घेतलं. नंतर बोंबील मधलं सगळं पाणी नितळून घेतलं आणि त्याच्यामध्ये चांगले घोळून घेतले रव्यामध्ये. आणि एक एक करून असे बघा किती छान दिसत आहेत, तव्यामध्ये सोडतानाच तोंडाला पाणी सुटतंय नुसतं. छान असे दोन्ही साईडने कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. पण 10 मिनिटातच होणारी रेसिपी आहे. एकदम खायला पण एकदम खूप कुरकुरीत आणि खूप छान लागतात. हे ओली मच्छी नाही भेटली तर तुम्ही पण ही ट्रिक वापरू शकता. बऱ्याच जणांना ऑलरेडी माहित सुद्धा असेल. आता बोंबील तर दोन्ही साईडने मस्त फ्राय झालेत. आता जेवण करायला बसूया. तर जेवणामध्ये आज होती चपाती, भात, कोळंबीचं कालवण आणि आपले फ्राय केलेले बोंबील. या सगळ्यांनी जेवण करण्यासाठी तर डेली रुटीन सोबत मी अशा छान छान रेसिपी पण सांगत जाईल तुम्हाला. तर नक्की मला फॉलो करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.